टाकला आणि त्यांच्या माध्यमातून आपला पालघरचा संघ आरके ट्रॉफी खेळला आणि आरके ट्रॉफीमध्ये आपण 1989ला फायनलमध्ये पराभूत झालो. तर ती पहिली ठिणगी महाराष्ट्र क्रिकेट आणि मुंबईमध्ये पालघरचं नाव तेव्हा दाखवलं. त्यावेळेचे खेळाडू प्रफुल्ल मोले, अनिल घरात, वीरेंद्र पाटील, उत्तमजी घरात, अल्ताफ शेख अशी सगळी मंडळी तेव्हा तुम्हाला बघायला मिळायची. तर हे क्रिकेट माझ्या पालघरचं पूर्वीचं होतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला संघ बघायला मिळतो उमराळी आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो तो खारेकोण संघ. बॅटर नेम चला मोहित आणि जय ही सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते खारेकोण संघाकडे आणि एका साईडला तुम्हाला उमरोळीचा संघ बघायला मिळतो. देखील भन्नाट फॉर्ममध्ये यावर्षी आहे आणि आता नुकतीच त्यांची जी स्पर्धा झाली उमरोळी प्रीमियर लीग, देशामध्ये कुठेही एका दिवसामध्ये प्रीमियर लीग स्पर्धा झाली नसेल. 16 तास 30 मिनिटं सतत समालोचन आम्ही केलं आणि आमच्या कॅमेरा वर्क्सचं आणि प्रत्येक खेळाडू माय भगिनी किती होत्या हो, कमीत कमी 40 ते 50 माय भगिनी तिकडे मॅच बघायला होत्या आणि सुंदर अंपायरिंग वेळ क्लास आणि प्रत्येक सामना आपण 16 तास 30 मिनिटं माझ्या 33 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी मॅरेथॉन कॉमेंट्री आम्ही कधी केली नसेल. काय दर्जेदार स्पर्धा झाली, अप्रतिम. आणि तोच दर्जा आज बघायला मिळतो एका साईडला. आणि 10 दिवसाचा कुंभमेळा प्रयागराजमध्ये आपण पाहिला आणि 10 दिवसाचा कुंभमेळा उंबोळीमध्ये पाहिला. 1 लाखाची राजे शिवर प्रतिष्ठान फायनल साम उंबोळी प्रीमियर लीग 40+ आगरी प्रीमियर लीग ही तुम्हाला बघायला मिळाली आणि एक दर्जेदार मेजवानी क्रिकेट रसिकांना तिकडे बघायला मिळेल. जाऊया धनीत राऊत नावाचा एक ब्रँड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने अनेक क्रीडांगण गाजवलीत. लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण ज्याने काम केलंय तो उंबरठीचा वंडर बॉय धनीत पहिला षटक टाकतो. वेगवान मारा तुमच्याकडे बघायला मिळेल. पीडीपीएल ज्यांनी गाजवलं, शिवम दुबे बरोबर 10 हात केले, स्लम मुलानीला देखील जखून ठेवण्याचं काम केलं. हे रणजी खेळाडू होते. शिवम दुबे फॉर इंडियन प्लेअर 3 वर्ष मी त्याचं समालोचन केलं पीडीपीएलच्या माध्यमातून. पहिला चेंडू मोठा फटका खेळला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि पहिलाच गडी जातोय. एवढा वेगवान मारा होता, परफेक्ट टाइमिंग झाला पाहिजे. बॅटची एज घेतली, चेंडू हवेमध्ये गेला आणि झेल घेतला शॉर्ट स्क्वेअर लेगला. गुड बॉलिंग. पहिला चेंडू पहिला झटका, गडी बाद होतोय तो. मग झेल कोणी घेतलाय? हर्षल सिद्धू यांनी झेल घेतला. अप्रतिम. पहिला चेंडू पहिला गडी. वेगवान मारा म्हटलं की चांगली कटर गोलंदाजी टाकण्याचं काम तुम्ही धनीत राऊत यांच्याकडे बघत आहात. महाराष्ट्र गाजवला घेतलास तू बसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळा साहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर दर्जेदार आपण निश्चितच शिवसेनेचं गीत ऐकलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं राज्याचं काम तुम्ही करावं लागते. ज्या बाळाने सांगितलं की बघितलं खरोखरच. आणि स्वतः आदरणीय हिंदू सम्राट हे क्रिकेटचे प्रेमी व दर्दी होते. असंख्य मॅचेस मुंबईच्या मॅचेस ते बघायचे. त्या काळातले उमेश मांजरेकर हे त्यांचे आवडते प्लेअर. 1989 साली बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हिंदू हृदय सम्राटांनी उमेश मांजरेकरांना ओवनी बक्षीस दिली होती. जा त्या पट्ट्याला देऊन टाका. कारण उमेश मांजरेकर पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचं चौकार मारण्याचं काम करायचं आणि क्रिकेट विषयातला एकमेव खेळाडू असा आहे ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःने ओवनी बक्षीस दिली होती. तो काळ होता 1989 सालचा. जाऊया न्यू बॅटरला कोण फलंदाज बघायला मिळतोय. हरीश नावाचा खेळाडू. विकेटवर थांबावं लागेल. पहिल्याच चेंडूवर गडी बाजाला भन्नाट वेगवान मारा करणारा गोलंदाज आपण बघत आहात धनीत राऊत. ओ सिन्सिअर क्रिकेट गुड बॅटर. इथे बाकी बॅट्समनचा क्लास बघायला मिळतोय. अप्रतिम. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बॅकफुटला गेला. चेंडूला फक्त फ्लिक केलं स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि एक धाव बघायला मिळेल. आपलं खातं उघडलं. दोन्ही मातब्बर संघ खारेकोण संघ म्हटलं की त्यांच्याकडे देखील चांगले अनमोल रत्न चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. आणि इकडे जर तुम्ही विचार केला तर उमरोळीचा संघ नुकत्याच झालेल्या प्रीमियर लीगमध्ये त्यांनी परीक्षण केलं कोणते खेळाडू कसे खेळतील आणि प्रत्येकाने अभ्यास आहे. त्याच्यामुळे हा देखील चांगला खेळाडू बघायला मिळतोय. धनीत पुन्हा मार्गस्थ होतोय. ओ गुड कॅच. व्हॉट अ कॅरी. काय सुंदर जॉन्टी रॉडची आठवण करता आली. आनंद वाटतं की अशा खेळाडू आम्हाला उमटकच्या माध्यमातून भेटता आला जॉन्टी रॉड सरला आणि काय क्षेत्ररक्षण करण्याची कुमया बघायला मिळतं. ॲक्च्युली जॉन्टी रॉड जो होता ना हा खरा हॉकी प्लेअर होता. त्याच्यामुळे तो वाकून जास्त क्षेत्ररक्षण करायचं. बघा प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या करायचे. बरेचसे खेळाडू जॉईन थ्रो आले ते चांगले बॉलर बनले. बरेचसे खेळाडू फुटबॉलर होते ते चांगले बॅटर बनले. अशा पद्धतीचे खेळ आणि त्याचा फिक्स ॲथलीट काय सुंदर पद्धतीने बघितलं की चेंडू वेगवान गोलंदाजी शॉर्ट ऑफ प्लेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि डी शॉर्ट पॉईंटला झेल घेतला गेला आणि तो निशांत नावाचा खेळाडू बघायला मिळाला. निशांत वनमाळी. ओ दिस इज अ आरपीएल ज्यांनी गाजवलाय. काय क्रिकेटर तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येकाने आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या पालघरसाठी आपल्या जिल्ह्यासाठी खेळताना आज बाकी तुम्ही बघत आहात. मी म्हटलं ना की वेगवान मारा करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे तशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी करतो. लेदर पीडीपीएल मध्ये देखील गोलंदाजीपणे सातत्यपूर्ण 3 वर्ष आम्हाला त्याचं समालोचन करता आलं. शिवम दुबे सारखा भारतीय वंशाचा खेळाडू, शम्स मुलानी सारखा खेळ होता, एकनाथ केळकर सारखा खेळाडू होता
असंख्य असंख्य खेळाडू त्या स्पर्धेच्या मध्ये दोन हात करताना बघितलं आणि तिथून या बाळाला जो एक एक्सपिरियन्स मिळाला, जो टॅलेंट मिळाला, जो आत्मविश्वास मिळाला, तिथून बाकी धनीत राऊत हा थांबलेला नाहीये. आता देखील मुंबईचे मोठमोठे क्लब गाजवतो. बी डिव्हिजनमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स करताना लेदर क्रिकेट मैदान मुंबईचे मैदान गाजवताना आपण पाहिलात. तो धनीत राऊत तुम्हाला बघायला मिळतो. पहिल्या षटक जबरदस्त मारा करत असताना 3 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद झालेत आणि त्या डावखुरा फलंदाज झालाय तो अभिजित. अभिजित नाव घेतलं की पहिले इंडियन आयडल आपण बघतात. अभिजित सावंत, मोहब्बते लुटाऊंगा, काय गाणं आहे. आज देखील अविस्मरणीय आठवणी या प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाला असायला पाहिजेत. आणि त्यावेळेला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि जेव्हा जिंकलं तेव्हा त्यांनी त्याला बोलून घेतलं, वा पट्ट्या मराठ्याचं नाव ठेवलं. हे वाक्य आज देखील प्रत्येक माणूस लक्षात ठेवेल. ओ हो हो, अॅनल डोनाल्डची आठवण होते. रायझिंग डिलेव्हरी, दिस इज अ व्हाईट बॉल, गुड अंपायरिंग. हा व्हाईट बॉल आहे. बरेचशा वेळेस आपण सांगतो की हा व्हाईट बॉल परफेक्ट हाईटच्या वरतून गेलाय. जबरदस्त पंचगिरी म्हणून तुम्ही कार्य करत असाल आणि मला आनंद वाटतोय की माझ्या पालघर भागातले देखील पंच आता चांगलं काम करतात. समालोचनाचा दर्जा माझ्या पालघरच्या समालोचक हे करतात, हे बघून आनंद वाटतंय. कारण एवढे मोठे खेळाडू तुम्ही बनतात, तुम्ही करतात आणि असं असताना खरोखर आनंद वाटतंय. आणि व्यासपीठावर आपण बघतो की आपल्या भागातले मुलं पुढे जायला पाहिजे, पण तुम्ही त्यांना चान्सच दिल्यानंतर मुलं कशी पुढे जाणार, हे काम तुम्ही करायला पाहिजेत. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. पालघर स्टेशनावर जशी 130 तासी वेगवान गोलंदाजी, वंदे भारत धक धक निघून जाते तशा धक धक गोलंदाजी ही तुम्हाला बघायला. व्हॉट अ स्पेल. हा धडकन म्हणतात ना, धडकन, तशा पद्धतीचं साम्राज्य वैभव गाजवताना, फलंदाजाला जखडून ठेवताना हा धनीत रावाचा गोलंदाजी. धनीत नेऊन धन टाकतोय आपला गोलंदाजातून, असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धनीत मार्गस्थ होतोय. शॉर्ट ऑफ लेन हुक करायचा होता, पण टायमिंग प्रॉपर होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, पहिला षटक बांधून ठेवलाय पॉवर प्लेचं. 2 गडी तंबूत पर्यंत थोडीशी लडखडती सुरुवात झालाय. दोन धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा धनीत राईट मोड तिकडे मारा करतात. एज घेतलाय, चेंडू जातो ठरम्यांच्या रिझनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालं, पण फाईन लेगच्या खेळाडू धावत गेला. चेंडू आपल्या आवाक्यात घेतलाय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या होते 4. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावसंख्या झालाय 2 बाद 4. अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला हाताळताना आपण बघितलीत. टॉस जिंकला आणि उमरवी संघाने क्षेत्ररक्षण घेतलं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. जय कालिका खारेकुरण, निश्चितच तुमच्या गावातील दैवत आहे जय कालिका, त्या मातेच्या बघायला. पण खारेकुण संघ देखील खूप चांगला खेळाडू, त्यांच्याकडे देखील 11च्या 11 खेळाडू चांगले ऑलराऊंडर बघायला मिळतात. आता पैकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जयेश पाटील. काय गोलंदाजी टाकलाय गोलंदाजाने. UPL उमरोळी प्रीमियर लीग गाजवलाय. 16 तास 30 मिनिटं खेळत असताना सकाळच्या सत्रात देखील सुंदर गोलंदाजी. राज आहे की नाही राज पाटील. ओ हा देखील अपकमिंग यंग टॅलेंट राज हातकरा आम्हाला यस उमरोळी प्रीमियर लीग गाजवलाय. काय बॅटिंग मध्ये धावा काढल्यात, जबरदस्त बॅटिंग राज पाटीलकडनं देखील आपण बघितलीत. उमरोळी प्रीमियर लीग अतिशय वेगवान असे नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. एक दर्जा. आणि पालघर म्हटलं की देशाच्या इतिहासामधला नवीन नकाशावरचा नवीन जिल्हा झाला आणि सर्वधर्म समभावाप्रमाणे तुम्हाला बघायला मिळतं की प्रत्येक भात्यामध्ये इथे बघितलं संध्याकाळच्या सत्रात चांगले ॲथलीट तुम्हाला बघायला मिळतात. क्रिकेटच्या भात्यात पालघरचं नाव जगाच्या पलीकडे गेलेत. आपण बघितलं पहिला ISPL खेळणारा प्रीतम बारीला पाहिलं, यावर्षी ISPL खेळणारा आपण करण मोरे यांना बघितलं. नंतर आमचा प्रज्योत अंबिरे मॅन फ्रॉम वरोड, असे 2 खेळाडू तुम्ही बघितले. 2 डहाणू तालुक्यातले आणि 1 पालघर तालुक्यातला. करण मोरेला बाकीचे मॅच का खेळलं नाही तर त्याला तेवढ्या मॅच पुरतीच घेतलं होतं, कारण एक आपल्याला बयान घातलं होतं. हे प्रत्येकाला लाईट बंद करा बाईकची. यस थँक्यू सो मच. चला बघूया गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. पॉईंटच्या रिझनला खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे केलं जाते. गौतम ना धनीत आहे, माफ करा, धनीत तिकडे गेलं. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. बघा अनुभव 2 बघायला मिळतील, बाकी यंगीचा पूर्ण बघायला मिळतो. म्हणजे एका साईडला यंग टॅलेंट आणि एका साईडला अनुभव, असं संपूर्ण संघ बांधलाय तो उमरोळी. आणि एका साईड जय कालिका संघ तुम्हाला बघायला मिळतो, तो निश्चितच खारेकुण संघ. जाणताराचा काटाळे आणि जय अंबे सातपाटी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. जाणता राजा काटाळा म्हणजे एका साईडला अक्ष आणि एका साईडला गीतम हे तुम्हाला बघायला मिळेल. जय अंबे सातपाटी दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. चला डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय अभिजित. चेंडू फ्लो केलाय, सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव पाहायला मिळेल. गुड पिकअप अँड थ्रो, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं.
डावखुरा फलंदाज बघितला की या मैदानावरचं 12 चेंडू 42 धावा विजयी झाला होता तो म्हणजे अनिल घरतची बॅटिंग. त्यानंतर आम्ही बॅटिंग पाहिली मंगेशची आणि त्यानंतर शेवटचा डावखुरा फलंदाज आला ओमकार पालघरचा गणेश जाधव. काय मैदानं गाजवली. ओमकार पालघर संघ फक्त 5 ते 6 वर्ष खेळला पण ज्या पद्धतीने त्याने आज इतिहास लिहून ठेवलाय त्या इतिहासाच्या पानावर ओमकारचं नाव घेतल्याशिवाय राहू शकणार नाहीये. ओ हलक्या बॅटने खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. गुड बॉलिंग. आर्यनचं विकेट जर तुम्हाला मिळालं विकेट खूप चांगला मिळेल. तुमच्याकडे कला असेल तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही फलंदाजाला बांधू शकतात आणि तुमच्याकडे चांगला टेम्परमेंट असेल तर विकेटवर थांबून तुम्ही धावा देखील काढू शकतात. दिस इज अ गुड विकेट फ्रॉम क्रिकेट. पुन्हा एकदा ओ इथे बाकी ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ या कव्हरच्या रिझनला सुंदर क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावा बाकी एकेरीने दुहेरीने बघायला मिळतात. परफेक्ट लाईन आणि लेन जखडून मारा केला जातोय. गुडलॉन स्पॉट टू गुडलॉन स्पॉट ऑफ साईड ऑफ स्टंप. ज्या पद्धतीने हेरावं तशा पद्धतीने हेरून ठेवलाय. कारण सुरुवातीच्या षटकात 2 झटके दिले धनित राऊत यांनी. पहिल्या षटकात फक्त 2च धावा आल्यात आणि आतापर्यंत विचार केला दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 3 धावा झाल्यात. काय बॉलिंग बघायला मिळतं. व्हॉट आ इकॉनॉमिकली बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची कसं जखडून ठेवायचं भन्नाट अप्रतिम मारा बघायला मिळते. पुन्हा जयेश पाटील मार्गस्थ होतो. यावेळी राऊंड विकेट मारा आणि समोर डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अभिजित. अभिजितकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. चेंडू टटवलाय. चेंडू जातोय सरळ गलीच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने धावसंख्येत धावा फक्त एकेरी आणि दुहेरीने येतात. फक्त 5च धावा बघायला मिळतात. काय दर्जेदार बॉलिंग स्पेल तुम्हाला बघायला मिळतो. मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बघितलं 8 धावा झाल्या असतील ना. 4 2 म्हणजे 2च निघतात. फक्त सिंगलच आल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. एक परिपक्व संघ कसा असावा प्रत्येक भात्यात बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग हे तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात आमदार चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन. आहा काय चेंडू फ्लो केलाय. सरळ खेळाडू येतोय पोहोचेपर्यंत. प्रयत्न खूप चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं सरळ डीप लॉंग ऑफ पर्यंत धावत आले पण पोहोचू शकले. या दरम्यान 2 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि या 2 धावांशी जर तुम्ही विचार केलात तर फलका धावसंख्या होते 6. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत. 2 षटकांना धावसंख्या झाल्या 6. 2 गडी बाद 10 झाल्यात. माफ करा 10 झाल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. पहिलं षटक हाताळा धनित राऊतनी. दुसरं षटक आलं जयेश पाटील. आता पुन्हा वाटते धनित येतात की काय. 4 षटकानंतर तुम्ही पाणी घेऊ शकता. 12th मॅन लक्षात ठेवा पाणी इकडे आहे. आपण 4 षटकं झाली की बाकी पाणी घ्यायला जाऊ शकतात. यानंतर बाकी तुम्हाला काटाळे संघ आणि सातपाडी संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी या जेणेकरून समालोचन थांबणार नाही ह्याची कृपया नोंद घ्या. 2 षटकं टाकताना तुम्ही 11 मिनिटं लावली. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत आणि जर 25 षटकामध्ये 5 षटकं टाकले नाही तर एक खेळाडू सर्कलच्या आत आणावा लागेल. आता बाकी फील्ड डिस्टन्सचा संपलाय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर 4 सर्कलच्या आत. ऑफ साईडला तुम्ही जर विचार केला ऑन साईडला तर डावखुरा फलंदाज डीप लॉंग ऑन तुम्हाला मिड विकेट बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. हे 3 खेळाडू बाउंड्रीवर बघायला मिळतात. ऑफ साईडला जर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला डीप लॉंग ऑफ बघायला मिळते आणि डीप पॉईंट हे तुम्हाला खेळाडू बघा. हे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर बाउंड्रीवर. पुन्हा धनित. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ रॅपिड. बाळाने जन्म घ्यावा आणि जर काय आकाशातले त्याला फक्त अंतराळवीर कसे जातात रॉकेट तेच दाखवले की काय तशा पद्धतीने देहबोली देही भाषा अशा पद्धतीची गोलंदाजी धनित राऊत करतोय. सुपर स्पेल. लेदरच्या अनेक आठवणी आमच्या आहेत का आमच्या समोर त्यांनी स्पेल टाकलेत. काय सुंदर बॅटिंग केलं. अष्टपैलू खेळाडू म्हणून काम करताना आम्ही पीडीपीच्या माध्यमातून धनितला पाहिलेत. असंख्य रणजीपटू असताना देखील धनित तिथे चमकला. रायझिंग डिलिव्हरी मजबूर केले हुक शॉट खेळण्यासाठी पण प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू एवढा वेगाने निघतो की कनेक्ट होत नाहीये. भन्नाट स्पीड बघायला मिळतोय. छोटस रनअप ज्या पद्धतीने भारतीय वंशाचा बुमरा घेतो तशा पद्धतीने बघायला मिळतो पण खांद्याचा जोर एवढा परिपक्व आहे. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला वेगवान मारा. पुन्हा धनित मार्गस्थ होते. समोर डावखुरा फलंदाज अभिजित. इथे साऊंड दिलाय पण चेंडू हवेमध्ये गेला. चेंडूच्या पाठीमागे दोघांना कळलंच नाही चेंडू कुठे जातोय आणि इथे बघता बघता 1 धाव पूर्णतः पुढे होते आणि एका धावानिशी जर विचार केला 11 धावा फलकावर बघायला मिळतात. सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतात. निश्चितच आमचे कुमार माळी युवासेना विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्यावर चैतन्य धानवेर CRD कंस्ट्रक्शन चिंचणीचे आमच्या मोरीपाड्याचे साईराज पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष आहेत. कुणाल पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष. कुमार माळी युवा
सेना, विधानसभा अध्यक्ष प्रदीप यादव उपशहर प्रमुख, आणि एका साईडला पार्थ मोरे स्वास्तिक फाउंडेशन. आपण आपल्या पार्थची बॅटिंग काय बोलतोय. निश्चितच हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. तर अजिंक्य मराठा हा संघ झाला, तिथून हा खेळाडू उदयास आला आणि बघता बघता अनेक स्पर्धा एका हाताने जिंकून येण्याचं काम. गाडीच्या लाईट कृपया बंद करा. प्रत्येकाने गाडी आली की लाईट बंद करा, खेळाडूच्या डोळ्यावर जाते. ओहो, काय गोलंदाजी बघायला मिळते इथे. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. सुपर पेसा बॉलिंग, जबरदस्त इनफॉर्म बल्ले गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. गाजवलं त्याने क्रिकेट. मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज होता का हा आपल्याकडे. बेस्ट बॉलर चं बक्षीस त्याने उमळी प्रीमियम मध्ये गेलं. नुकतीच जी झाली 16 तास 30 मिनिटं कंटिन्यू स्पर्धा झाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी मोठी स्पर्धा एका दिवसात प्रीमियर लीग कधी झाली नसेल. आमचे कॅमेरामन, आम्ही समालोचक, आमचे प्रेक्षक, आमचे अंपायर प्रत्येकाचं मनापासून कौतुक केलं. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तिथे हा धनीत राऊत. आज तोच स्पेल, तोच धाट, तशाच पाहिजे गोलंदाजी बघायला मिळते. तयार झालेले माणसं आहेत. चला, चिराग वैद्य नावाचा फलंदाज तुम्हाला बघा. क्षमता आहे चिरागकडे देखील, बॅटिंग करण्याची क्षमता आहे. मोक्या छोटी धावा काढू शकते. कारण अडचणीत सापडेल संघाला जेव्हा जो फलंदाज पुढे काढतो त्याला तारण करता म्हटलं जाते. आणि असे अनेक फलंदाज आहेत ज्यांच्याकडे बघितलेत. दांडी संघाकडे नाव घ्यायचं गौतम मकरे, मिलन दमणकर, मिथुन पागदरे. काय स्पर्धा गाजवला. सुप्रीमो मध्ये गेले, पहिल्याच वेळेस फायनल पर्यंत पोहोचले आणि पराभूत झाले. तर असे पालघरचे हे मोठे मोठे खेळाडू आहेत हो, ज्यांनी सुप्रीमो गाजवली, आर्के ट्रॉफी गाजवलेत. असे अनेक अनमोल रत्न या पालघरनी आपल्या महाराष्ट्राच्या, भारताच्या इतिहासामध्ये दिलेत. आणि या आर्यन ग्राउंडवर किती मोठे खेळाडू गणले गेलेत. आपण गणेश जाधवांची गोष्ट केली, काय डावखुराफ. आणि गणेश जाधवकडचा डिसिप्लिन जो होता ना, अप्रतिम डिसिप्लिन. ओहो हो, भन्नाट वेगवान मारा, भन्नाट वेगवान मारा. 130 किलोमीटर शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी करत असताना काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. वरचं क्रिकेट खेळतो ना, वरचं म्हणजे लेदर तुम्ही ए डिव्हिजन खेळतात, बी डिव्हिजन खेळतात, तिथे तुम्हाला बाकी परीक्षण केलं जाते. आणि मोठमोठ्या फलंदाजांना रायझिंग डिलेवर उसळटा मारा टाकून कसं थांबवायचं त्या पद्धतीचं बघायला मिळते. हा टायमिंग झालंय ते 16 मिनिटं झालीत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे. स्वारी झाली. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. ओ यारकोनीचा चेंडू चांगल्यापणे ड्राईव्ह केला. ऑन साईडला चेंडूच्या पाठीमागे जातो. डीप लॉंगॉनचा खेळ थ्रो आणि कडेपर्यंत एक धाव बघायला मिळेल. दुसरी होईल का. आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या 2 धावांची विचार केला धावसंख्या होते ती 13 धावा. 3 षटकात 13 धावा. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघा. 4 षटकांचं पाहिजे. 4 षटकानंतर 3 षटकांतर नाहीये. 3 षटक धावसंख्या 13. भन्नाट गोलंदाजी. 2 षटकामध्ये धनीत किती धावा दिल्यात. 7 धावा दिल्यात. आणि मला वाटतं 2 गडी बाद केलेत, 3 गडी बाद केलेत. व्हॉट अ ब्युटिफुल स्पेल. काय वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळाला. धनीत करणे कष्टफल खेळाडू म्हणून आपण उमरोळी गावातून बघितलं. असंख्य मुंबईचे क्लब ज्यांनी गाजवलेत लेदर क्रिकेटमध्ये तो आपल्याला बघायला मिळाला. नुकत्याच झालेल्या उमरोळी प्रीमियर मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड केली गेली. अशीच भन्नाट गोलंदाजी तिकडे केली होती. आदरणीय प्रदीप यादव सर आणि संदीप यादव सर यांचं इथे आगमन होते. संदीप यादव सर जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला बघायला मिळते प्रदीप यादव सर उपशहर प्रमुख आहेत. आणि संदीप यादव सर जर म्हणालात तर ते देखील तुम्हाला मोठे आमचे कार्यकर्ते युवा सेनेचे बघायला मिळेल. या सर आपण स्थानापन्न व्हा. आणि आपण येण्याने निश्चितच आमचं आणि आमचे उमा सिंग हे देखील बघायला मिळेल. आई उमा सिंग भरगच्च शरीर असण्याचे आणि वजनदार व्यक्तिमत्व असे आमचे उमा सिंग तुम्हाला बघायला मिळतात. जो या गोलंदाज तुम्हाला तो बघायला मिळतो जयेश पाटिल, अपकमिंग यंग टैलेंट. ओहो, इनके पास काबिलियत है, गेंद को घुमाना जाते हैं. दोन्ही तरफ ते चेंडू वाळतात. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. आणि आता नाईट मॅचचा अभ्यास खूप यानं झालाय. सातत्यपूर्ण 1 लाखाचे खेळले, उमरोळी प्रीमियर खेळले. कुंभमेळा जो झाला ना क्रिकेटचा उमरोळीमध्ये, तिकडे सातत्यपूर्ण प्रॅक्टिस केला. त्याच्यामुळे ह्या फ्लडलाईट मध्ये त्यांच्या आय ट्रॅक एवढा मजबूत झालाय. अप्रतिम चेंडू त्यांना दिसणार, नो डाऊट. गुड बॉलिंग. ओके, बघा एक सुवर्ण संधी चालून आलाय. ती म्हणजे निश्चितच ह्या संघासाठी जो संघ बॅटिंग करतोय खारेकुड संघ. 3 हॅट्रिक षटकार मारले तर प्रदीप यादव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आज 35,000 रुपये त्यांनी टीम मधून आणले वाटण्यासाठी.
बघा असं व्यक्तिमत्व तुम्हाला युवासेनेकडे काय कमी आहे आणि सर मग तुमच्यासारखं असलेले शहर कुठे पाठीमागे राहणार ना ज्योत है ना धूप है ना छावा ये तो सिर्फ बरसात मेरे भाई बहन आपके भाईचारा से काय सुवर्ण काम तुम्हाला बघायला मिळते आमचे शहर प्रमुख प्रदीप यादव यांच्याकडनं 3 हॅट्रिक षटकार या इनिंग मध्ये मारलेत तर 5,000 रुपयाचं बक्षीस दिलंय ओ प्रयत्न चालू झाले तिथे चौकार की छटपट चेंडू जात नाही इथे सुंदर षटकार स्क्वेअर लेगच्या रिझनला केलेत आणि तो गोरू कडनं हा देखील गौतम नावाचा खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षण याने देखील खूप छाप सोडलाय काय जबरदस्त मॅचेस झाल्यात तिकडे खारेकुंड संघाकडनं बॅटरला एखादी जबाबदारी घ्यायला पाहिजे तुम्ही 40-45 धावा काढल्या तर विजय करणं हे मैदान असं आहे 36-40 धावा देखील सामना जिंकू शकतात जर तुमच्याकडे गोलंदाजीचा क्लास असेल जिंकू शकतात धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 16 चौथं षटक मार्ग असतं यानंतर बाकी तुम्ही ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये होतात त्याला इनिंग ब्रेक मध्ये काटाळा संघ आणि सातपाडी संघ आपण यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये काटाळा संघ आणि सातपाडी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे ओ इथे बघूया चेंडू टटवला सरळ जातोय मिड विकेटच्या रिझनला चेंडूच्या खाली खेळाडू जातोय इथे बाकी झेल पकडला जातोय आणि गौतम नावाचा खेळाडू तिकडे प्रथम नावाचा खेळाडू बघायला मिळालाय बघा यावेळेला तुम्ही जो उंबळी संघ बघितला ना प्रीमियर लीग झाली आणि 4 यंगस्टरला चान्स दिलाय आतापर्यंत आपण उंबळी संघ बघितला तर वेगळे खेळाडू खेळतो पण यावर्षी स्वतः आले टोटल 17 खेळाडू पण खेळतात 11 आणि मला आवडते की त्यांनी तरुणांना साथ दिला आम्ही कवडवर खेळूया अजून पोरांना चान्स द्या अशा पद्धतीचा टिपिकल आगरी भाषेला जो शब्द आहे ना तो वापरला गेला आणि आज बाकी तुम्ही यंगस्टर बघायला मिळतात आता बाकी यश नावाचा फलंदाज कोणताही फलंदाज बाकी तुम्हाला खारेकुंड संघाकडनं बॅटिंग करताना दिसत नाहीये एकाने जबाबदारी घेतली पाहिजे कमीत कमी 20-25 धावा काढा 6 षटकामध्ये 40-45 धावा संख्येवर देखील तुम्ही विजय मिळवू शकतात आपण बघत आहात युवा सेना आयोजित आमदार चषक सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजन गावित साहेब यांच्याविषयी कामाची पोचपावती काय द्यायचं घराघरात ज्यांनी नातं बांधले आणि 35% या नावाने मतदान घ्यायचं असं आमचे लाडके आमदार तुम्हाला बघा किनारपट्टीमध्ये त्याच्या नावाचा डंका लावला जातोय असे आदरणीय राजेंद्र गावित साहेब आणि खरोखरच आमच्या युवा सेनाचे जेवढे हे पदाधिकारी आपण बघत आहात त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे संघटित व्हा एकत्रित व्हा आणि माझ्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याचं नाव आज तुम्ही देशापर्यंत पोहोचवा हे काम तुम्ही जेव्हा कराल तेव्हा खरोखरच तुमच्या ह्या यंग तरुणाला मानाचा सलाम ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 ने बघायला मिळते धावसंख्या पोहोचते ती 17 धावा चौथं षटक मार्गस्थ आहे 17 धावा फरकावर लागल्या 4 सरासरी धावा निघतात 4 षटक झाले की दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी ड्रिंक्स घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि जेव्हा इनिंग ब्रेक संपेल तेव्हा तुम्ही या आणि खरोखर 3 षटकार जर कंटिन्यू मारले तर आमचे शहर प्रमुख प्रदीप यादव यांच्या साहेबांकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं आता मला कळलं की पालघरचं एटीएम मध्ये खडखडाट काय तर सर्व पैसा यांच्याकडे आलाय खरोखरच कुमार माळी यांच्याशी आज बऱ्याचशा चर्चा करता आल्या खूप चांगली माहिती त्यांच्या युवा सेनेकडनं आम्हाला कळलीत येणाऱ्या अनेक कार्यक्रम त्यांच्याकडे आहेत ओ इथे बाकी प्रॉपर टायमिंग बघायला मिळते स्कोअर लेगच्या डोक्यावर ना फिनिशिंग 6 धावा खणखणीत षटकार ना इथे ना तिथे मिळतात 6 धावा तिथे काय प्रॉपर टायमिंग झालं अप्रतिम टायमिंग चेंडू पायावरती होता आणि हा डावखुऱ्या फलंदाजाचा नजाकत भरा षटकार तुम्हाला बघायला मिळाला धावसंख्या झाल्या 4 षटकांनी 23 धावा जाऊया डीजे कडे तिथपर्यंत ड्रिंक्स आपण ब्रेक घेऊया धन्यवाद डीजे बघा पालघरचं नाव कसं मोठं आहे भारतीय संघातून खेळत असताना आपण शार्दूल ठाकरला माहीमकडनं बघितलं नंतर वाघुळसरकडनं आपण सिद्धार्थ राऊत या गोलंदाजाला पाहिलाय लहान नाही रणजी खेळणे देखील खायचं काम नाही आणि ए डिव्हिजन मध्ये आता देखील चांगला स्पिरिट होतो खूप पण आता एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे म्हणजे बघा एवढे मोठे अनमोल रत्न आपल्याला दिलेत अनेक ॲथलेट तुम्हाला बघायला मिळाले अनेक व्हॉलीबॉलपटू तुम्हाला बघायला मिळाले SDSM कॉलेजच्या माध्यमातून चांगले नॅशनलचे खेळाडू या पालघर भागातून आपल्या खेळायला बघायला मिळालेत आणि आवर्जून सांगायला वाटेल मला की उंबोळीच्या मैदानावर ज्या प्रॅक्टिस करतात त्या 13 मुलींपैकी 5 मुली महाराष्ट्र पोलीस झाल्यात 4 मुली मुंबई शहर पोलीस 13 मुली तिकडे बाकी पोलीस झालेत आणि माझ्या युवा सेनेचे कार्यकर्ते कुठच्याही भावातले किंवा गावातले असतील कृपया मंचावरती या शिवसेनेचे कोणतेही कार्यकर्ते असतील म्हणजे कोणत्याही गावातले कृपया आपण मंचावरती यायचं आहे नाव जरी नसेल तरी आपण या कारण तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे कारण ही मॅच आपल्या पक्षाची आपल्या आमदारकीची आणि आमदारकी चषक आपण बघत आहात आज खरोखर आपण बघत आहात अनेक व्यक्ती होतं आमचे वजनदार व्यक्तिमत्व साहेब आताच येऊन बसलेत खरोखर साहेब संपूर्ण रात्रभर तुम्ही जगा आपण जल्लोष करूया
इथे बघा चेंडू टटवलाय सरळ इकडे धावबाचा चान्स जोरदार अपील केलं जाते आणि पंचांचा हार गगनाकडे मध्ये धावबाद काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं प्रथम अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने चाणक्य क्षेत्ररक्षण केलं गेलं चतुरार्थ फिल्डिंग कशी करावी नजाकत कशी करावी आणि क्षणार्धामध्ये सेकंदाच्या काटा उलटं पुलटं कसं धावबाद करावं हे तुम्हाला उमरोच्या खेळाडूकडून बघायला मिळालं धन्यवाद चला आता बाकी बक्षीस आहे बाहेर एका हातात जर कॅच पकडला तर मुरारी ऑटो गॅरेज यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस देतील ऑटोचे अतिशय उच्च दर्जाचे स्पेअर पार्ट गॅरंटी दिले जातील एकदा तुम्ही मेंटेनन्स केला किंवा वर्षभर पुन्हा करायची गरज नाही असं मुरारी ऑटो पार्ट्स तुम्हाला पाहायला मिळेल बघा मुरारी ऑटो पार्ट्स यांच्याकडनं बाहेर कॅच पकडा बाहर कॅच पकड़िए और मुरारी ऑटो पार्ट्स की तरफ से 200 रुपये का इनाम आता बाकी बक्षिसाची वर्ष कारण आमची मंडळी जेव्हा व्यासपीठावर जेव्हा बक्षीस बघायला मुरारी ऑटो गॅरेज यस उत्कृष्ट गॅरेज मेकॅनिकल ते आहेत चांगल्या दर्जाचं मेंटेनन्स त्यांच्याकडनं दिलं जाते तेव्हा कॅच पकडलाय पण तेव्हा मुरारी ऑटो गॅरेजचं अनाउन्स केलं नव्हतं आता केलं गेलंय ओ आपलातून शॉट इथे बघायला मिळतोय 4 धावा बघा कशा पण शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय स्विच इट रिव्हर्स स्वीप ज्याला बघायला मिळतं रिव्हर्स स्वीप पहिलं कोणी आणलं हॉन्टन झिम्बाब्वेचा खेळाडू 1987 वर्ल्ड कप होतं आणि तिथे बाकीच्या हॉन्टनने अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाची बाकी पिसं काढली तिथे तुम्हाला हॉन्टन शॉट बघायला मिळाला त्यानंतर बाकी विशाल खोत नावाचा मोठा खेळाडू झाला या पालघर तालुक्यातला काय जबरदस्त बॅटिंग ते करायचा रिव्हर्स स्वीप मध्ये अनेक वर्ष त्यांनी गाजवली पुढे सरसावले ते बघितलं गोलंदाजाने की चेंडू पुढे येतो फुल ऑफ लाईन चेंडू टाकला जाणून बुजून केला चेंडू निघून जातोय सरळ अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आणि हा गोलंदाज आहे तो गोरू गौतम नाचा गोलंदाज इथून थोडंसं काका बाजूला ना दादा हा थँक्यू सो मच बघा किती हुशार व्यक्तिमत्व पालघरचे फक्त एक आवाज द्यायची बाजूला रिस्पेक्टिव्ह पर्सन आदरणीय व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळतात ओ सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतोय सरळ ऑन साईडला जातोय चेंडू सीमापालीकडे गुड शॉट काय बॅटिंग बघायला मिळते मोक्याच्या क्षणी धावा काढायची होत्या संकटाच्या काळामध्ये कोण कामास येईल तो बघायला मिळतोय आणि इथे बाकी चांगली बॅटिंग करत असताना ह्या फलंदाजाला आपण बघत आहात अश्विन नावाचा फलंदाज आणि इथे बाकी धावसंख्या झाली ती 32 5 षटक आहे 50-55 झालं तर खूप चांगला प्रतिकार बघायला मिळत पण अश्रू आल्यानंतर धावाला वेग आलाय सुरुवातीच्या 3 षटकात धावा निघत नव्हत्या पण इथे बाकी या गोलंदाजावरती आक्रमण केलं हेरलंय की या गोलंदाजाला आपल्याला पाचारण करता येईल आणि त्याचा पुरेपूर फायदा बाकी उचललाय एक स्विच हिट म्हणजे रिव्हर्स फटका बघितला आणि आता एक चांगला डीप लॉंगच्या रिझनला बाउंड्री पाहायला मिळाली फुल टच चेंडू इथे बाकी प्रॉपर टायमिंग आलेला आहे कारण आताकडच्या काळामध्ये लो फुल टच डीप स्ट्रोकचा खेळाडू फील्ड एंड थ्रो करेपर्यंत बघायला मिळतो नाही चेंडू हातातून सुटलाय मोका होता हातात चेंडू तर 2 धावा बघायला मिळतात रिव्ह्यू घेतलाय पंचाने या आमचे थर्ड अंपायर यायचं रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी रिव्ह्यू आहे हा अंपायर रिव्ह्यू आहे बीमर साठी दिस इज नो बॉल दिला की तिसरं पंचाकडनं खूप चांगलं टेक्निकल यूज केलं बघा हे पाटील नेटवर्कचं आमचं इथे बघायला आमचे कॅमेरामॅन आहेत आणि बहाडोली गावामध्ये जो मुलगा जन्मत येतो ना त्या डोळ्यात कॅमेरा घेऊनच येतो किती डिजिटल कॅमेरामॅन आहेत किती आम्हाला चांगले तुम्हाला लाईव्ह कॅमेरा बघायला मिळालेत आमचे मुनीत कडू आज नाही आहेत 3 धावा वाटतात 9+2 ओहो काय प्रॉपर टायमिंग केलाय इंग्लिश मध्ये आय लव्ह यू म्हणायचं आणि मराठीमध्ये माझ्या असं सांगायचं आणि ठोकून घेऊन पळायचं अशा पद्धतीने षटकार बघायला मिळतोय व्हॉट अ बॅटर रखरखत्या रात्रीच्या प्रकाशामध्ये कणखर बाणाच्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मॅच मध्ये आणि भगव्या झेंड्याच्या छताखाली खेळताना षटकार मारताना मर्दाने शिवछत्रपती राजाचा मला पराक्रम बघायला मिळतोय तशा पद्धतीने शिवरायाच्या मावळ्याचं ज्यांनी काम केलंय तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि या फलंदाजाचं नाव आहे ते अश्विन नावाचा क्रिकेटपटू
5 चेंडू 16 धावा. आशिष नाईक नावाचं काम करतो. नाईक घराण्याचं काम करताना आज आपल्या गावाचं गाव करताना खाडीमध्ये खेळताना सिमेंटचं विकेटमध्ये प्रॅक्टिस करताना इथे बाकी जबरदस्त बॅटिंग तो करतोय. मोक्या जागी धावा करतोय आणि आता बाकी धावसंख्येला आकार होतोय. धावसंख्या होते ती 41. पुन्हा चांगला टायमिंग बघायला मिळतो. चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी सोपा झेल. ओ झेल सोडलाय. धरणीला दान केलाय. निशांकडनं झेल सुटलं गेलं. लहान बाळाला हातात फुगं द्यायचं, लाडामध्ये खेळवायचं, नख लागून फोगणं कसा फुटायचा तशा पण झेल सुटला गेला. आणि बघता बघता ही एक धाव किती महागात पडेल. कारण जीवदान कोणाला दिलाय? इन फॉर्म बॅटरला. अजून देखील 6 चेंडू मला येणे बाकी आहेत आणि स्ट्राईक त्याच्याकडे आहे. आणि धावसंख्या झाला ती म्हणजे 42. 42 धावा. खरोखर चांगली आणि टायमिंग वरती बरोबर परफेक्ट टायमिंग आहे. परफेक्ट टायमिंग झालाय. बरोबर वेळेवर त्यांनी गोलंदाजी पूर्ण केलाय. या षटकामध्ये 19 धावा निघाल्यात. असं वाटलं होतं की 30-35 बनतील का, पण मी म्हटलं ना क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्या षटकामध्ये कुठे खेळ पलटेल हे सांगू शकत नाही. आणि म्हणून तर क्रिकेटची भविष्यवाणी आतापर्यंत कोणी सांगू शकलेलं नाहीये. आता शेवटच्या षटक हाताळणारा गोलंदाज कोणते बघूया. राज पाटील चांगली गोलंदाजी केलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून नवीन उदयास आला. उमरोळी प्रीमियर मध्ये आपण बघितलं सर्वोत्कृष्ट बॅटर म्हणून त्याची निवड केली गेली राज पाटीलची. पण चांगली गोलंदाजी देखील बघितली. पण गोलंदाजीमध्ये धनीत हा अग्रमानांकित ठरला गेला आणि मॅन ऑफ द सिरीजचं अवॉर्ड दिलं गेलं सुशांत वझे ना. सुशांत वझे हा बघायला मिळालाय. हे सगळे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. राजचं म्हणा राज चांगली बॅटिंग केलाय. चांगली बघूया कशा पद्धतीने. पण ज्या पद्धतीने आशिष नाईक बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. आशुतोष नाईक आपण बघत आहात. काय सुंदर बॅटिंग केलं. स्विच हिट मारलं, ऑन ड्राईव्ह बघितलं आणि अफरातून षटकार देखील पाहिला डीप लॉंगच्या रिझनला. शेवटचे षटक मार्गस्थ होते. राज पाटील जातोय. गुड बॉलिंग. खोलवर टप्पा टाकण्याची क्षमता आहे याच्याकडे गोलंदाजी करण्याची. आणि विशेषतः UPL मध्ये देखील शेवटचं षटक बऱ्याच वेळा त्याने हाताळलंय. त्याच्यामुळे त्यावेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं मनोधैर्य कसं असतं हे बघतोय आणि बॅट्समॅनच्या मनामध्ये काय चाललंय ते ओळखतोय हे बघायला मिळतंय. खूप चांगलं क्रिकेट. असंख्य खेळाडू या मैदानाने आम्हाला दिलेत. चार्जर पालघर हा संघ एक आला होता. 2-4 वर्षे खेळणार चार्जर पालघर संघ. त्यांच्याकडनं देखील चारू वगैरे हे खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. असे असंख्य खेळाडू या पालघर संघाने आपल्या संघनायक टीमने आपल्याला दिलेले आहेत. ओमकार पालघर 5 ते 6 वर्ष खेळली. पण अधिराज्य जे गाजवलं ना बबडी वगैरे. गुड्डू आमच्याकडून निघून गेले. पण गुड्डू मधल्या स्पेनमध्ये बॉलिंग करायचा. गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेसचा होता. लो फुल टच टाकला जातो. घातक गोलंदाजी टाकण्याचं काम हा गोलंदाज करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 43. निश्चितच इथून जर 50 धावा झाल्या तर गुड फायटिंग स्कोर. खारेकोण संघ बाकी खूप काही चमत्कार करू शकतात का त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इनिंग ब्रेक मध्ये काटाळ संघ आणि सातपाडी संघ टॉससाठी यायचंय. आवर्जून मी पुन्हा तिसऱ्यांदा तुम्हाला कॉल केलाय. आपण बघत आहात आमदार चषक युवा सेना आयोजित पालघर आमदार चषक बघत आहात. और प्रॉपर टायमिंग होते का पाहायचं स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अनाउन्स बॉम्ब झाला. जजमेंट झाला नाही आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते ते जयेश पाटील. धावसंख्या 4 निवड. धावसंख्या होते ती 47. गुड बॅटिंग. या दोघांची पार्टनरशिप चांगली बघायला मिळते. एका साईडला अक्षय नाईकला बघत आहात आपण, आशुतोष नाईकला, आणि एका साईडला डावाखुरा फलंदाज आपण बघत आहात तो अभिजित चौधरी. दोघांची पार्टनरशिप. आणि गरज असते क्रिकेट म्हटलं की भागीदारी. संसार थाटायचं हे तुम्हाला चांगली पार्टनरशिप मिळायला लागते. इथे तो बघायला लागते चांगली भागीदारी करावी लागते आणि गरजेनुसार वेळेवर सूर सापडला आणि चांगली भागीदारी दोन्ही फलंदाज करतात. हो इथे बघा चेंडू फ्लिक केलाय. सरळ जातोय चेंडू फाईन लेगच्या रिझनला. सीमा पलीकडे 4 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. खराब गोलंदाजी पण त्याही पेक्षा चांगली फलंदाजी करत असताना. आणि इथे बाकी धावसंख्या होते 51 धावा. 50 धावा पूर्ण होतात. मी म्हटलं होतं की 50 पूर्ण झालं की बाकी एक मोठी चांगली रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. द्वंद्व युद्ध चेंडू फोडचं तुम्हाला बघायला मिळतंय. आर्यनच्या क्रिकेटमधलं सातत्यपूर्ण ज्याने अनेक वर्ष अनेक खेळाडूंना इथून मोठं केलंय. ह्या मातीचा सुगंध आज दरवळतोय. आणि अनिल घरत नावाचा खेळाडू याच क्रिकेटमुळे मोठा झाला. त्याला कंपनीमध्ये निलॉनमध्ये नोकरी मिळाली. आजचे आपले पालकमंत्री आणि तेव्हाचे कामगार नेते म्हणून गणेशजी नाईक साहेब होते, त्यांच्याकडे दिला गेलाय. थोडा शॉर्ट ऑफ लेन चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डी स्क्वेअर फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी धनीत बघायला मिळतं. थ्रो करेपर्यंत 1 धाव 2री धाव बनेल का. थोडंसं फ्लंबिंग झालं यष्टीरक्षकाकडनं. 2 धाव पूर्ण होतात. अपील केलं जाते आणि बघता बघता 2 धावांची धावसंख्या होते ती गडी बाद झालाय. 1च धाव होते. धावसंख्या आहे ती 52. 52 धावा या फरकावर लागल्या. तर न्यू बॅटर जात आहेत. सर नावं सांगा ना.
धवल मेहर हा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. 52 धावा. दिस इज अ फायटिंग स्कोर. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये धावा निघत नव्हत्या, पण 5व्या षटकात 19 आल्या आणि 19 आल्यानंतर या षटकात देखील धावा निघाल्यात. आणि आता जरी विचार केला तर एक फायटिंग स्कोर म्हणून तुम्हाला खारेकुंड संघाने उभारताना पाहिलंय. 52 धावा झाल्यात. अजून देखील या षटकातले चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहेत. पुन्हा राज पाटील गोलंदाजी करतोय. लो फुलटा चेंडू. इथे बाकी चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला आणि पंच दोन्ही हात खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल आणि बघता बघता इथे गडी बाद होतोय. गडी बाद होते, पण धावसंख्या 2 ने वाढून 53 53 धावा. तर वाईट दिलाय पंच. नो डाऊट खेळाडू वाईट दिला. आपण दाखवू नका, संकेत करू नका, कारण पंचांचा क्लास दाखवू नका. पंच चांगली पंचगिरी करत असतात. आपण बॅटिंग करा निघा, कारण हे खूप चित्र वाईट दिसतो. आपण युट्यूबवर जेव्हा मॅच बघतात की पंचांनी दाखवलं मग वाईट दिला, तसं नका दाखवू. लोक बघतात, पारख करतात. तर दिस इज जेंटलमॅन क्रिकेट. आणि क्रिकेटला आपण साहेबांचा खेळ का म्हणतो? भारत देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता, इंग्रजांनी सर्च केलेला हा क्रिकेट. आणि इंग्रज जेव्हा सळो की कळो आणि इंग्रज चलो जेव्हा इंग्लंड जेव्हा आपण नाजरा केला आणि जेव्हा इंग्रज लोक चालून निघून गेले आणि तो राहिलेला खेळ हा क्रिकेट खेळ. आणि म्हणून जेव्हा इंग्लंड संघ भारतात येतो तेव्हा म्हणतो की साहेबांचा संघ आला, तेव्हा त्याच्यासाठी साहेबांचा संघ हे सांगितलं जाते. काय वीरेंद्र पाटीलचं यष्टीरक्षण आपण बघितलं. 54 धावा झाल्यात. पवन सुतनवलीचा यष्टीरक्षण विदाऊट थर्डमॅन ठेवताना यष्टीरक्षण करताना माझ्या आयुष्यातला पहिला किपर मी पाहिला तो म्हणजे वीरेंद्र पाटील, मॅन फ्रॉम पवन सुतनवली. काय दर्जेदार यष्टी, राजाच्या रुबाबामध्ये राहणार आणि चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं. ओ चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. दिस इज जेंटलमॅन क्रिकेट. एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे थोडीशी प्लमिंग होते. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांशी जर विचार केला तर धावसंख्या होती ती म्हणजे 56. म्हणजे 57 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. उर्वरित 3 षटकं विचार केला. यस अनेक मित्र आज बाकी आपल्याला बघायला मिळतील पालघरच्या क्रिकेटच्या माध्यमातून आर्यन क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करणार आहे. यस चला टॉससाठी यायचं आहे. सातपाटी म्हणजे काटाळा संघ एका साईडला, जाणताराचा काटाळा आणि एका साईडला जय अंबे सातपाटी. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. 56 धावा झाल्या. 6 षटकात 57 धावा विजयासाठी करायचे आहेत. एकंदरीत जर विचार केला सर्वोत्कृष्ट धावसंख्या कोणी काढल्यात कोणत्या फलंदाजांनी? आशुतोष, अभिजित, अश्व आणि अभिजित कडे बघितले. चला आलेत काटाळ संघाचे कॅप्टन आहेत आपण. ओके यस या सातपाडी संघ करण्याचा आपण टॉस करणार आहोत. यादव साहेब, ओ यादव साहेब, संदीपजी या आपण भेटा. हा काय पर्सनॅलिटी आहे संदीप यादव साहेबांची. चला एका साईडला काटायचं कॅप्टनला. चला सातपाडी संघ या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं. मी अगोदर सांगितलं की जेणेकरून तुम्हाला धावतं समालोचन ब्रेक नाही करता येणार. आमचे आदरणीय संदीप यादव साहेब आमच्याशी भेटण्यात, जरा त्यांच्याशी आपण कॅप्टन येईपर्यंत विचार करूया. संदीप यादव साहेब या ना वरती. निश्चितच तुम्ही उत्तर भारतीय म्हटलात ना तर आता राहिलेलं नाहीये. तुम्ही मराठीच राहिला, कारण तुमचं मराठी तुमच्या 5-5 पिढ्या ह्या आपल्या पालघर भागात गेल्या. सुरुवातीला तुम्ही गवताचे व्यापारी म्हणून आलेत, नंतर ते गवताचा व्यापार सोडून गेले कारण राहिल्यानंतर मग तुम्ही बिझनेसमॅन बिल्डर म्हणून बघायला आम्हाला आनंद वाटला. वेल एज्युकेटेड, चांगल्या कॉलेजचे तुम्ही काम केलं, चांगले सुशिक्षित झालेत, चांगले वकील झालेत आणि महाराष्ट्रात तुम्ही मराठी म्हणून राहतात, आम्हाला आनंद बघायला मिळते. ओव्हरऑल या ऑर्गनायझर बद्दल तुम्ही काय म्हणाल? मला तर वाटतंय तुम्ही नाही ना साहेब बोला, तुम्ही खूप बोलतात. सांगा कसं आयोजन, युवा सेनेचं आयोजन कसं, एवढं तर फक्त म्हणा ना. हिंदीमध्ये बोलू. हां मी काय म्हणतो की मॅच मला हा आवड आहे, पण मी येतो. थँक्यू सो मच. चला या सातपाडी संघ आवर्जून 5 कॉल करते. यावं मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करा, धावतो म्हणत समालोचन बघा. कारण प्रत्येकाला वागते माझे दादा गेलेत, माझी मुलं गेलेत आणि आमदार चषक आहे. आमदार चषकाला एक एक चेंडू माझ्या हृदयात ठेवायचं आहे, ते पाहायचं. सातपाडी संघ आलेत का? सातपाडी संघ, काटाळ्याचे संघ इकडे आलेत. सातपाडी संघ आलेत का? बसून घ्या. मला वाटतं सातपाडी संघाचे कर्ण अजून आलेले नाहीयेत. आलेत असेल तर हात करा, नसतील तर प्लीज. आपण नाणेफेक करतोय. आलेत? ओके यस येत आहेत. आणि आम्हाला निश्चितच यादव साहेब भेटलेत. खरोखरच क्रिकेटवर भरपूर प्रेम करतायत, पण बोलण्यासाठी थोडे लाजतायत. पण 5 मंडळी बसली ना की बाकी चौघांना गपचूप करतात. किती वर्ष झाली पालघरमध्ये तुम्हाला? 3री पिढी असेल तुमची. यस दोबे, पाठक असे अनेक कंपनी आपण बघितले. जुन्या पालघरचं रूप ते जुनं गणपती पाहताना आता सगळं मॉडेल झालं, आता सगळं बदललं. आता मावशीला माव सांगतात, आपण करणार काय? एका साईडला सातपाडी आणि एका साईडला काटाळ्याचे कॅप्टन रेडी आहेत. या सातपाटी. ओके काटाळे करणार या इकडे होते ना.
कटाळ्याचे कर्णधार या आलेत दोन्ही संघ. यस, निश्चितच दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. प्रथम तुम्ही युवा सेनेच्या आमदार चषकमध्ये भाग घेतला त्याच्या मनापासून कौतुक. पहिलं चॉईस करा ना. काय दाखवा त्याला. शिवसेना आणि आमदार चषक टॉस केलं जाते. सातपाडे संघ बोलतील. यस बोला. शिवसेनेला काय बॅटिंग अक्षय आहेत, गीतम आहेत, सर्व संघ आहे तुमचा. म्हणजे आज मोरीपाड्याचा सुगंध आम्हाला बघायला मिळेल. सगळे यंगस्टर तुमचे आहेत. 3-4 खेळाडू बघितलेत. गीतमचा परफॉर्मन्स तर खूपच आहे. अक्षयचं त्याचं बिल्ड अँड प्लेअर. आणि तुम्ही देखील 3-4 लोक आहेत की तुम्ही 4 जण आहेत तिथपर्यंत क्रिकेट राहील. नंतर पुढे मी सांगू शकत नाहीये की तुम्ही काय घेणार. बॅटिंग का घेणार बॅटिंग. बॅटिंग ॲक्च्युली आम्ही बघितला 2-3 दिवस मॅच चेस होत नाही, सो त्याच्यासाठी बॅटिंग घेतो. किती धावा उभारण्याचा प्रयत्न करा. किती टार्गेट देणार. टार्गेट 50 ते 60. ओके. कोणते कोणते खेळ तुमच्याकडे. अक्षय आणि गीतम सोडून तुम्ही सोडून अजून कोणते खेळ. आमच्याकडे सुजित भाऊ एक आहे आमच्याकडे, ओल्ड अँड गोल्ड. ओके, सुजित भाऊ आहे तुमच्याकडे. थँक्यू सो मच. जाऊ नका. आपण जर टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं. प्रथम फलंदाजी. आता तुमचं क्षेत्ररक्षण क्षण आलं तर किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सातपाटी म्हटलं म्हणजे क्रिकेटची खाण. कारण तो पट्टाच तसा वल्लाळी हनरवाई तुम्ही घेतला की तुम्हाला मोठमोठे क्रिकेटर. जाऊया आपण मॅच चालवते. बेस्ट ऑफ दोन्ही संघाला. आणि प्रथमतः तुम्ही आमदार चषकमध्ये आलात त्याबद्दल तुमच्या दोन्ही संघाचं मनापासून शुभकामना. थँक्यू सो मच. आणि यादव साहेब तुम्ही भेटलात टॉस कारण तुमच्यासारखे अनमोल रत्न जेव्हा भेटतात ना तेव्हा असं आम्हाला बघायला मिळते. जाऊया जिथे गोड आवाज तुम्ही ऐकत आहात. एक आदरणीय व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचा आणि प्रत्येकानं आवडणारा आणि रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हणजे आपण करतो की मोठ्यांचा लहानांचा आदर बाळगणारा. ऐकूया धनसारचा गोल्डन आवाज उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर. खूप जबरदस्त समालोचन पहिल्या इनिंगला अगदी रिझवलं. 57 धावेंचा पाठलाग आपण करताय या मॅचमध्ये. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. एका बाजूला सुशांत वझे आणि एका बाजूला आपण पाहतायत निशांत वनमाळी. ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे नॉन स्ट्रायकिंग एंडला. खऱ्या अर्थानं जर उमरोळी इथून पुढे येते तर त्यांच्यामध्ये आयकॉन 3 होतील शेवटच्या दिवशी. कारण स्वतः सुशांत वझे ऑल इंडिया आयकॉन आहेत आणि एका बाजूला मग ते 2 दाखल होतील. या अनेक गोष्टी बघायला देखील मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन हर्ष आलेत ज्यांनी प्रभावी केलं. या कमी कालावधीमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून खारेकुरंदा रिप्रेझेंट करत असताना हर्ष. या वेळेला निशांत वनमाळी यांनी ऑन साईडला बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय मिड ऑन आतमध्ये होते आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करणारा सुरुवात चौकारानं 4. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात प्रदीप यादव साहेब उपशहर प्रमुख शिवसेना आणि त्यांचं देखील आगमन झालं कालच्या शेवटच्या मॅच पर्यंत, शेवटच्या रजनीपर्यंत आणि अगदी शेवटच्या बॉल पर्यंत. अगदी आयोजक म्हणून जबाबदारीनं ज्यांनी वेळ इथे दिला होता ते पुन्हा दाखल झालेत. याही वेळेला थ्रू द कव्हर बॉलला पाठवलंय सलगचा दुसरा. 3 बॉल आणि 3 बॉल नंतर 8 रन वेगानं स्कोर कार्डला गती मिळते 4. थँक्यू सो मच. 2.5 वर्षाचा कालावधी आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांचंच ते गीत बघायला मिळतं. पुन्हा एकदा जबरदस्त टोलेबाजी. मैदानाचा एकही कोपरा असा नाही जिथे निशांत वनमाळी यांचं नाव नाही. ज्या पद्धतीने सध्या ते फलंदाजी करतात सुपर बॅटिंग, क्लास बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल 12 वरती. एका बाजूला सुशांत वझे, एका बाजूला निशांत वनमाळी. सध्या युवा उमरोळी या संघानं प्रभावी केलं मागच्या अनेक स्पर्धेमध्ये. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतात क्रिकेटचं सीझन अगदी संपुष्टात येईल. मे महिना संपला की मग जून महिन्यात रबर बॉलची चाहूल लागेल. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचं परिपटलावरती एंड खूप चांगला चाललाय, तो म्हणजे युवा उमरोळीसाठी. आमच्या साथीने चिराग तरे आहेत, एका बाजूला गतीशराव, छोटा विराट, तेही आम्हाला बघायला मिळतात. याही वेळेला साधारण गोलंदाजी. मी म्हणेन की ही गोलंदाजी तुम्ही पॉवर प्ले मध्ये नाही टाकू शकत. सलग 4 चेंडू आणि 4 चौकार. नाव आहे निशांत वनमाळी. फ्रंटलाईन बॅटर, लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. अगदी मैदानाच्या आतमध्ये धावांचा धुमाकूळ, धावांचा पाऊस, धावांचा वेग गतीने घेताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 16 रन. मुरारी ऑटो गॅरेजचे सुरेंद्र भाई जर याही बॉलवरती चौकार आला तर त्यांच्या माध्यमातून 501 रुपये निशांत वनमाळीसाठी. आता इथे 4 बॉल मध्ये 4 तर आले. पहिला बॉल डॉट आल्यानंतर
सुरेंद्र यांच्याकडून आता 500 रुपयात, मुरारी ऑटो गॅरेजचे प्रॉपरायटर. इथे आपण पाहतायत काय घडलंय आणि चेंडू इथे निघून जाईल का, सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि सुरेंद्र ऑटो गॅरेज मुरारी यांच्या माध्यमातून 500 ची कडक नोट आता आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आज जमा झालेली आहे. येस, हे खऱ्या अर्थानं महत्वाचं असतं. खऱ्या आपण पाहतायत तो आपला गावचा संघ नाही, परंतु चांगल्या खेळाची प्रशंसा करणं सुरेंद्र यांचं एक वेगळं हे एक नातं राहिलेलं आहे क्रिकेट प्रती. मागचा बॉल नोही दिला एक पंचांनी, 21 रन फलकावरती झाले. हर्ष भरपूर प्रशंसा झाली मॅचच्या आधी, तो खेळ नाही करू शकले, कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. याही वेळेला 6 चेंडू आणि 6 चौकार. नाव आहे निशांत वनमाळी. क्या बात आहे. मैदानाच्या चहूबाजूला निशांत आणि फक्त निशांत. गोल्डन फॉर्मनं जो आता सध्या प्रवास करतोय या क्रिकेटच्या परिपटलावरती, त्या निशांतनं इथे धावांचा वेग वाढवला. पहिल्या षटकात गोलंदाजांसाठी कर्दनकाळ, सीमारेषेच्या बाहेर 4. सहा चेंडू आणि 6 चौकार आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं जे जबरदस्त पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतील, एक सुंदर पद्धतीनं इथे बॅटिंग होताना आपल्याला बघायला मिळतात. इथे जर तपासून पाहिलं तर स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रथमेश कुलकर्णी 25 रन. पुढचा बॉल आता या वेळेला ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे मैदानाच्या आतमध्ये, एक दिग्गज क्रिकेटपटू. संपूर्ण भारताचं भ्रमण त्यांनी केलंय मोठमोठ्या संघांमधनं. आता गावच्या संघासाठी पहिल्या बॉलवरती केलंय ऑन साइडला प्रहार, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू वेगाने पुढे आले. सुशांतनं दुसऱ्या रनची प्रयत्न केला होता, तिथे आपण पाहतात नकार दिला निशांतनं. तो योग्य वेळेत देणं गरजेचं होतं. आमदार चषक 20-25 चेतन धानमेर असतील, CRD कन्स्ट्रक्शन मालक, युवा उद्योजक साईराज पाटील असतील, युवासेना जिल्हा प्रमुख, तदनंतर कुणाल पाटील सर असतील, युवासेना जिल्हा प्रमुख, कुमार माळी असतील, युवासेना विधानसभा अध्यक्ष प्रदीपजी यादव साहेब, उपशहर प्रमुख शिवसेना पार्थ मोरे स्वस्तिक फाउंडेशनचे संस्थापक आणि संपूर्ण ही शिवसेनेची एक जबरदस्त मांदेआळी, ज्यांनी मात्र अगदी 14 ते 18 तासात या आमदार चषकाचं एक भव्य स्वरूप घेऊन आले. आणि ही क्वालिटी आहे. ज्यावेळेला शिवसेना नाव लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला एक टॉप लेवलचं मॅनेजमेंट, हे मग क्रिकेट असो किंवा सगळ्या गोष्टी, सांस्कृतिक म्हणा, क्रीडा म्हणा, राजकीय म्हणा, शासकीय म्हणा, ज्या पद्धतीने शिवसेनेचं काम आपण पाहिलेलं आहे. स्कोर कार्डला इथे गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 वरती 27. मयूर घोडके आणि अनिश भाऊ हे मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत या स्पर्धेमध्ये. एक सुंदर सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला, जिथे एका बाजूला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. फलंदाज सुशांत वझे इथे बाद होताना बघायला मिळतात. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील, सरपाडाचा टायगर. 27 वरती धक्का 1 आपल्याला बघायला मिळतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात चेतन, एका बाजूला चिराग गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पहिलाच बॉल चांगला बॉल, टॉप ऑफ द बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका नाही घेऊ शकले, डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकात खराब गोलंदाजी. दुसऱ्या षटकात चिरागने सांगितलं की गोलंदाजाला पाठबळ द्यावं लागेल. ज्या मागच्या षटकामध्ये धावांचं जे वेग वाढलं त्या धावांच्या वेगाला ते थांबवणं गरजेचं राहील. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक जर आपण तपासून पाहिलं तर इथे देखील आहेत, मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. जतीन केणी आणि प्रथमेश कुलकर्णी दर्शवतात आम्हाला की धावसंख्या 28. आता 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये करायच्यात 29 रन या मॅचला जिंकण्यासाठी. एक सुरेख पद्धतीनं हा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चिराग यांना आपण पाहतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील.
याही वेळेला फटका खेळला बिटवीन द गॅप. निशांत वनमाळी थांबायचं नाव घेत नाही. जिथे मागच्या षटकात सोडलं होतं तिथून पुन्हा एकदा चालू केलंय. निशांतच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेट, खूप चांगली अफलातून बॅटिंग आणि मैदानाच्या चहूबाजूला निशांत वनमाळीचं नाव आपल्याला बघायला मिळतं. 9 बॉलमध्ये 29 रनचा एक जबरदस्त खेळ ज्याने दाखवलाय आणि तेच निशांत वनमाळी लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. एक संघाचे खंबे फलंदाज, संघाचे महत्वाचे फलंदाज म्हणून तुम्ही संघामध्ये कशी कामगिरी करता महत्वाचं असतं. षटक संपलेत आणि जिथे आपण पाहतायत 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात 32 धावा, 32 ऑन दी स्कोर कार्ड. 32 रन या फलकावरती आहेत. सामना तुम्हाच्या सगळ्यांच्या भेटीला एक चांगल्या बॅटलमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिराग यांचं षटक संपलंय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांचा वेग 32 वरती पोहोचला गेला. आता इथून चेंडू जर तपासून पाहिले तर आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 24 आणि 24 बॉल मध्ये करायचे या मॅचला जिंकण्यासाठी 25. पहिलं षटक ज्या हर्षनं टाकलं तेच हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिल्या षटकाची कहाणी काय झाली याला तुम्ही महत्व नका देऊ. तुम्हाला नाविन्यपूर्ण भूमिका काय करायचं या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये हर्ष आलेत. संघाचे महत्वाचे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर त्यांच्या विपक्षात धावा आल्या असतील, परंतु या षटकात तुम्हाला स्वतःला बॅक करावं लागेल. गोलंदाज तयार. चेतन पाटील अगदी खोलातला बॉलला खेळले लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी तुर्ताच मिळेल सिंगल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या धावा संख्येवरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. 23 बॉल आहेत. 23 बॉल मध्ये करायच्या 24. आमदार चषक आणि आमदार चषकाची तिसरी रजनी, तिसऱ्या रजनीतलं चाललेलं घमासान. आणि आज कोण 2 संघ बघायला मिळतील जे एक जबरदस्त पद्धतीने आपण पाहणार आहोत. इथे आपण पाहतात प्रयत्न चांगले राहिले. बॉल बराच काळ हवेत होता. निशांत वनमाळी सारखे जे इन्फॉर्म फलंदाज आहेत त्यांची एक की तुम्हाला मायनर चान्सेस असतील त्यांना 100% मध्ये कन्वर्ट करा, कारण खऱ्या अर्थानं ते महत्वाचं असतं. इथे बघा बॅटची एज, चेंडू बराच काळ हवेत. तदनंतर क्षेत्ररक्षकांनी जरूर प्रयत्न केले परंतु थोडेसे दूरच राहिले आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 34. नेक्स्ट बॉल या वेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा कोलातला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना देखील बीट करत बॉल सीमारेषाच्या बाहेर. चेतन पाटीलच्या बॅट मधनं बॉल चाललाय सीमारेषाच्या बाहेर. 4. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू. हर्षच्या षटकात आता धावसंख्या इथे जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच एकंदरीत हर्षनं 9 बॉलचा खेळ केला, 31 रन दिलेत. ज्या 38 फलकावरती लागल्या ज्यामध्ये 31 धावा हर्षच्या अगेन्स्ट आलेत. याही वेळेला गतीमध्ये परिवर्तन. पंचांनी बोट उचललाय समोर आणि चेतन पाटील बॅक टू दी डगआउट गॉन. पात ना कधी पाहिली नाही मानली हार, साहेबांच्या त्या आठवणींचा मनाला लागे गोर. अगरी कोल्यांची पोरही सारी गुणगण गातान तोर, नवस करतान साहेबांसाठी आई भवानी मोर. बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक, बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक,
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य श्रीयुत मितेश पाटील सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. मितेश पाटील साहेब इथे पोहोचलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. या वेळेला आपण पाहतात नवीन फलंदाज चिन्मय. शिवासरा अक्करपट्टी 1 बॉल 3 पाहिजे होते, त्यावेळेला चिन्मय दाखल झाले. ना भूतो ना भविष्य ती काही फटका खेळला आणि तिथे क्वालिफाय हे नाव लागलं गेलं आणि तेच चिन्मय सध्या गोल्डन फॉर्म मध्ये आहेत. आत्मविश्वास तुमचा भरपूर आहे. जिथे ज्या वेळेला तुम्ही मागच्या मॅच मध्ये एक मॅच विनर खेळी करून येतात त्यावेळेला नवीन टुर्नामेंट मध्ये तुमच्याकडे उत्साह वेगळा असतो, तुमची कॉन्फिडन्स लेवल वेगळी असते आणि ते चिन्मय दाखल झालेत. सध्या या मॅचला जिंकण्यासाठी करायच्यात रन तुम्हाला 17, धावसंख्या फलकावरती आहे 40. पुढचा बॉल याही वेळेला चिन्मयच्या बॅट मधनं धमाका. नाव आहे चिन्मय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला गगनभेदी आमदार चषकाचा दमदार षटकार 6. अकरा पाहिजे. थँक्यू सो मच. प्रतीक प्रमोद घरत दनसारचा युवा, एक जबरदस्त गोलंदाज. डाव्या हाताचे गोलंदाज ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला दीपक संकेसर की डाव्या हाताचे गोलंदाज आता भरपूर कमी आहेत आणि त्यामध्ये मी म्हणेन की प्रतीक घरत एक दिग्गज क्रिकेटपटू. जिग्नेश संतोष पाटील, दक्ष मोहन मोरे युवा खेळाडू आहेत. येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया आयकॉन क्रिकेटमध्ये त्यांचं देखील नाव जोडलं जाईल. जिथे एक जबरदस्त पद्धतीने निलोया क्रिकेट ज्यांनी दाखवलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्यात 11 रन. 18 चेंडू 11ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष आहेत, चिराग आहेत. हर्षचं षटक संपलं आणि चिराग आपल्याला बघायला मिळाले. हर्ष थोडेसे महागडे साबित राहिले आजच्या मॅच मध्ये. सातत्यानं प्रामुख्याचे गोलंदाज आहेत ते, परंतु त्यांच्या विपक्षात आक्रमण केलंय. उमरोळी संघ सांगतात की मारायचं तर टॉपच्याला. याही वेळेला फटका फसलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. जय कालिका खारेकुरन हा संघ आपल्याला बघायला मिळतो थोडासा अडचणीमध्ये असताना. धावसंख्या तुम्ही लढण्यासाठी 57 पूरक होत्या. तुमची शाप गोलंदाजी, योग्य गोलंदाजी नाही झाली. त्या अनुषंगाने धावांचा वेग हा तब्बल 3 षटकांमध्येच 48 वरती पोहोचला. आता 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये करायच्यात 9 रन. आमदार चषकाची 3री रजनी. गोलंदाज तयार. याही वेळेला चिन्मयनं बॉलला केले. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत पोहोचलेत. जिथे हात पोहोचू शकले नाही. पायानं स्किल्स दाखवली परंतु बॉलला थांबवलं. आता धावा कमी आहेत. एक धावेसाठी झगडावं लागेल फिल्डिंग टीमला. रन थांबवणं गरजेचं आहे. 17 चेंडू 8 म्हणजे या मॅच मध्ये उमरोईनं ड्रायव्हिंग सीट वरती ते बसलेत. या मॅच मध्ये यायचं असेल गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील. www ची तुम्हाला वेबसाईट शोधावी लागेल आणि सध्या 17 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. त्यावेळेला संयमाने खेळ करायचा. निशांत वनमाळीला एका बाजूला चिन्मय आहेत ज्यांच्याकडे आक्रमकता ठासून भरलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. संयम महत्वाचा होता. निशांत वनमाळी सांगतील की आता भरपूर वेळ झाला. आता आमचे मध्यफळीचे फलंदाज त्यांना देखील संधी आम्ही देतो या मॅच मध्ये. बाद होतील. निशांत वनमाळी बॅक टू दी डगआउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. 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 थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नवीन फलंदाज धनीत राऊत. लेदर क्रिकेट पासून तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांनी पदार्पण केलं तेच धनीत राऊत दाखल झाले. 16 चेंडू आणि 16 मध्ये करायच्यात 8 रन या मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याची चाहत. जिथे आपण पाहू शकाल मिळते सिंगल. लेग बाईटचे संकेत पंच दर्शवतात. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल 50 धावा धावफलकावरती. 15 बॉल आणि 7ची गरज. युवा उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. VM11 उमरोळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खूप सुंदर स्पर्धा. जिथे 1 लाख या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25 आणि चतुर्थ पारितोषिक 25,000. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल,
टीव्ही या अनेक गोष्टी आहेत. आणखीन चांगल्या चांगल्या तुम्हाला इथे बक्षीस बघायला मिळतील. आणि कुमार माळी आपल्याला बघायला मिळतात, ज्यांनी खूप चांगलं मॅनेजमेंट संकल्पना घेऊन आले. आमदार चषकाची दमदार सुरुवात केली. तब्बल 18 ते 16 तासांमध्ये ही स्पर्धेला संपूर्ण कव्हर करत असताना आपण पाहतात चेतन धानमेर असतील, साईराज पाटील असतील, कुणाल पाटील असतील, कुमार माळी असतील, प्रदीप यादव सर असतील, पार्थ मोरे असतील, ज्यांच्या संकल्पनेने ही स्पर्धा सत्यात साकार झाली. खोलातला बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॉल चाललाय शॉट, फाईन लेगला मिळते सिंगल. सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 51. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 6 रन या मॅचला जिंकण्याकरिता शेवटचा बॉल असेल. महत्वाचे गोलंदाज, त्यांच्या विपक्षात ज्या धावा आल्या त्याच धावा थोड्याशा अडचणीच्या राहिल्या जय कालिका खारेकुरण या संघासाठी. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला, जिथे एका बाजूला जाणता राजा काटाळे, जितम घरत, अक्षय घरत, जिद्देश घरत असे 3 खेळाडू तिथे देखील बघायला मिळतील. फटका केलाय समोर, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला बॉलला क्लिअर करतात. जिथे क्षेत्ररक्षक आले अगदी मध्ये, त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि तत्पूर्वी मिळाली सिंगल. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 मध्ये करायच्यात 5. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणारं सुमधुर गीत. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो चालाय त्या. या वेळेला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल आहेत. उमरोळी संघाच्या खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा खेळाडूमध्ये आम्हाला चिराग काका. डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं स्कोर काढला. आता स्कोर आर लेवल. 11 बॉल मध्ये 1 ची गरज. जबरदस्त क्रिकेट. धनीतनं देखील डाऊन द ग्राउंड खूप चांगला फटका केला. अगदी बॉलच्या समोर आले, शफल झाले, त्या बॉलला फुलर लेन मध्ये कन्वर्ट केलं. 11 चेंडू आणि 1 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज होतील तयार. जाणता राजा काटाळे विरुद्ध जय मातादी सातपाडी, तिथे प्रतीक असतील. जय अंबे सातपाडी. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं विजयाचा शंखनाद, विजयाचा गवगवा, विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा सन्मानानं VM11 उमरोळी या संघाने आपल्याला बघायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच धनीतनं 2 षटक, 7 रन, 3 विकेट आणि बॅटिंगनं आपण पाहतायत 6 धावा ज्यांनी केल्या ते धनीत राऊत ठरतात मॅन ऑफ द मॅच. आणि निशांत वनमाळी आपण देखील तुमच्यासाठी जे सलग 5 चेंडू 5 चौकार आले. मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्रभाई यादव यांच्या माध्यमातून 500 आहेत. धनीत राऊत येतील आणि तदनंतर आपण पाहतात निशांत वनमाळी येतील. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण प्रदीप यादव सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच आणि हे 500 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहोत.